नमस्कार मंडळींनो, मी पुंडलिक इंडे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मी चाललोय कुडाळला. कारण असा की आज 4 एप्रिल आपल्या मालवणी भाषा दिन आहे. त्याच्यानिमित्त आपल्या कुडाळमध्ये छोटंसं एक कार्यक्रम असतात. दरवर्षीप्रमाणे अवॉर्ड असतात आणि छोटंसं काहीतरी नाटक वगैरे काहीतरी असतात. त्याच्यामुळे मी चाललो आहे आता कुडाळला. तर माझ्यासोबत हा शैलेश, हा विघ्नेश, हा जे आपले मित्र दोघांना ते भेटतील मागा कणकवलीत. मी आता असं फोंड्यात. तर हायना जाऊया आपण कणकवलीत एका घेऊया आणि हायना जाऊया आपण कुडाळात. तर हा व्हिडिओ जो असा तो पूर्ण मालवणीच बोलतले. आज मालवणी दिवस असल्यामुळे हा पूर्ण, जरी मी कोल्हापूरचा असले तरी आज मालवणी भाषा ऐकायला भेटली. तर माझा जर मालवणी जर येत नसला माका तर समजावून माका सांगा, कमेंट करा काय चुकला काय नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी कणकवलीत जातो कारण की आता आम्हाला शैलो भेटलो. शैलो गेलो तो आता हरकुळ मार्गे कन्नडी मार्गे तुला बोललो कणकवलीत येतो बोललो. आणि कणकवलीत मग आम्ही पुढे जातो. तर थांबले कणकवलीत पुलाखाली थांबले, पहिल्या उड्डाण पुलाखाली ते थांबले. त्यानं मग शैला घेतला आणि नंतर मग विघ्नाक घेतला आणि विघ्नाक घेऊन मग आम्ही तिघं जण त्याला आपल्या एका इलो दाखव. शैलेशबाई इलोलो असा गाडी काय लावतं खय लावतं. आम्ही मालवण अवॉर्ड थंय पोचलो. आम्ही बघू शकता गाडी पार्किंग केला आणि आता पोचलो. माझ्यासोबत विघ्नेश, हा शैलेश, हा. अजून कार्यक्रम चालू झाला काय माहीत नाही, पण बघूया कसं कार्यक्रम काय आहे तुमका डिटेलमध्ये दाखवते. आणि एक म्हणजे मी या क्षेत्रात म्हणजे यूट्यूबमध्ये नवीन असेल तर माका कोण नवीन व्हिडिओ भेटते बघूया. अमोल दादा आलेला आहे. आपली लय दिवस इच्छा होती दादा, लय दिवस इच्छा होती पुंडलिक इंडे ओळखलं. लय दिवस इच्छा होती आम्हाला भेटायची. दादाची भेट झाली. आपला मंदार दादा पण आहे, सगळी टीमच आली आहे. मंबरा म्हणजे लय दिलास काय म्हणतो तुमच्या आशीर्वादाने सगळेच ब्लॉगर बाहेर सगळे कॅमेरे चालू झालेले. आता आपण एंट्री करूया. सगळे मालवणी क्रिएटर आमका भेटलेले आहेत पहिल्यांदाच. या दादा अमोल दादाक लय दिवस भेटायची इच्छा होती. लय दिवस झाले. कुर्लीच्या डॅमपासून व्हिडिओ करून जर बोलवा. मस्त डिझाईन वगैरे मस्त केला. डेकोरेशन केलं आणि कार्यक्रम चालू झाला. सगळ्यांच्या गडबड आहे. आपले मंडळी सगळे संकासवर मालवणचे म्युझिक प्लीज. मालवणचे अध्यक्ष तुषार तळकटकर, उपाध्यक्ष विठ्ठल तळवळकर, क्रिएटिव्ह हेड आशिष. साक्षी रंगमंचाचा सगळ्यात पूजन पहिल्यांदा आपण करून घेतो. मालवणी वर्षाचा होता. आपल्या सिंधुदुर्गाचा अभिमान आपली मालवणी बोलीभाषा आणि या बोलीभाषेचं मालवणी दिनानिमित्त व सन्मान आपण करतो. सन्मान बोलीभाषेचा अभिमान मालवणी माणसाचं. हर्षवर्धन जोशी, कौस्तुभ, सगळ्यांना विनंती, सगळ्या स्टेजवर येऊचा. जय मालवणी.
धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, आपुलकीचं, जिव्हाळ्याचं नातं असाच राहून दे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या 12-5 मंडळींच्या मागे सतत राहू देत अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रमाक सुरुवात करतो. गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. सन्मान बोली भाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो. अध्यक्ष तुषार तळवलकर, तुमका विनंती असा आपण सहभागी होता. देसाई मॅडम, तुमका विनंती असा लक्ष्मीनारायणचे छान जोडू दिलेलं असं ही संधी आमच्या सोडूची नाही असा दीप प्रज्वलन घेऊसा असा सगळ्या मान्यवरांच्या शुभ उपस्थित आपण उद्घाटन सोहळा संपन्न करतो. मांगल्याचा तेजाचा प्रतीक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहोत. दीप प्रज्वलित करतो. सन्माननीय लेखक दिग्दर्शक केदार देसाई सर, संध्या देसाई मॅडम, प्रफुल्ल बालावडकर सर, त्याचप्रमाणे नैना मांजरेकर मॅडम, आमचे मार्गदर्शक, त्यांचा नेहमी सहकार्य असतात असे निलेश जोशी सर, कविता जोशी मॅडम, तुमकाय विनंती असा उद्घाटन सोहळ्यात आपण पण सहभागी होसा. प्रफुल्ल बालावडकर सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केले जातात. सन्माननीय अतुल बंगे सर, दिग्दर्शक, एकदा जोरदार टाळी आपण देऊया. त्यानंतर संध्या देवसे मॅडम उपस्थित असतात, त्यांचाही मनपूर्वक स्वागत असा. ही बाबूजींची छान अशी प्रतिमा आपण देऊन सन्मान करतो, स्वागत करतो. त्यानंतर कविता जोशी मॅडम असतात, तर त्यांचाही स्वागत आहे. त्याचप्रमाणे पुढाचे व्हिडिओ प्रफुल्ल बालावडकर सर उपस्थित असतात, त्यांचाही अगदी मनपूर्वक स्वागत आहे. त्याच्यानंतर सन्माननीय अतुल बंगे साहेब उपस्थित असत, त्यांचाही मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमाच्या अनुषंगात. बंगे मॅडम पण उपस्थित असतात, त्यांचा पण स्वागत कार्यक्रमाच्या अनुषंगात. टाळी वाजत राहणे आपल्या माणसांचो, आपल्या हक्काचो कार्यक्रम. त्याप्रमाणे म्हणतो, पण बरेच जाणकार असे म्हणतात पुराणामध्ये, वेदांमध्ये ज्या लोककलेचा उल्लेख, ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख असो तळकोकणचो मालवणी माणसाचो श्वास प्राण म्हणजेच दशावतार. अभिमान मालवणी माणसाचो. रील्स मालवणी अवॉर्ड 2026 वर्ष 4था. पहिलं अवॉर्ड आपल्या लोकपरंपरेत गेली अनेक वर्ष दशावतारी कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा बहुमूल्य असा कार्य असा. दशावतारी कला क्षेत्रात देखील मालवणी भाषेचा झेंडो जिने सतत खडखड ठेवलेली असे सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार कलाकार, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पहिलो आपण सन्मान देतो संदेश वेंगुर्लेकर. टाळ्या वाजत राहू दे, गजर होत राहू दे. पहिलो आपण सन्मान करतो आपल्या लोककलेचो, आपल्या तळकोकणाचो श्वास प्राण अर्थात दशावतार. सगळ्याच मान्यवरांना विनंती आहे की सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हो पहिलो सन्मान करूचो. यंदाची आमची पोस्टर जर बघलात किंवा इला गेटकडे गेलात तर संकासूर पहिलो तुमका दिसतात. आणि वेंगुर्लेकर सरांचा आता काय म्हणतात, त्यांची ती खासियत असा की संकासूर थोडंसो दशावतारात तो कालबाह्य जाता की काय असा वाटा होतो, पण
त्यांनी ज्या पद्धतीनं संकासूर पुन्हा एकदा मांडूक सुरुवात केल्याने तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांच्या लोक आवडीचो हो संकासूर ठरलो. पुन्हा एकदा जोरदार आपण टाळ्या देऊयात. मालवणी दशावतार संदेश वेंगुर्लेकर, केदार देसाई सर, पेन्से मॅडम, वाराळकर सर, सगळ्याच मान्यवरांना विनंती आहे की तो सन्मान त्यांनी देवसो प्रमाणपत्र आणि सुंदर ट्रॉफी. आपली सुपाची परंपरा, सुपात छान असं तांदूळ असत, त्या तांदळाच्या राशीत जसं गणपती बाप्पा आपलं बसता तसंच ती ट्रॉफी आम्ही ठेवलेली आहे. आणि मालवणी सांस्कृतिक साजेसो असं हो सन्मान करतो. टाळीचो गजर होत रमते, कारण सन्मान होता दशावतारी कलाकाराचो, आपला श्वास आपल्या प्राणाचो. हळेसून कोण साय, तळेसून कोण सुख, साशेचे गजाली सुने, सुनेचे गजाली साशे, जो कोण करीत ते काया पत्तेची शंभरा. धन्यवाद. सर्वोत्कृष्ट प्रभावक पुरुष मंदार शेट्टी, गेली काही वर्ष सातत्यानं रील्सच्या माध्यमातून तो कार्यरत असलेला मालवणी, तुमचा तो मालवणी माणूस, आता जो लाडको कलाकार मंदार शेट्टी. मंदार, तुझ्यावरचं प्रेम बघ, ते एकदा चेव किती चढलो बघ. एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया मंदारसाठी. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती. मालवणी भाषा जशी गोड असतात तशी ती संस्कृती पण खूप गोड असा. खाद्य संस्कृती, अनेक पदार्थ मालवणीतले खूप लोकप्रिय असतात. शिरवाळे असतील, घावणे असतील, अनेक गोष्टी फेमस असतात. हे गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा सातत्याने प्रयत्न झालो. त्यांच्या चॅनलला आतापर्यंत जवळपास 1 लाखाच्या आसपास सबस्क्राईब पूर्ण झाले. सिल्वर बटन त्यांना मिळालेलं असा. आणि कोकणातल्या खाद्य संस्कृती एक वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं त्यांची हाड जो घातलेला होतो लोकांना खूप आवडता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती आम्ही मालवणी युट्यूब चॅनल प्रिया आडकर. विनंती असा सन्मानपूर्वक त्यांनी व्यासपीठावर येऊसा आणि तो सन्मान स्वीकारायचो. आपल्या माता भगिनींचो तो सन्मान असा. त्यांच्या माध्यमातून आपल्या कोकणातली, तळ कोकणातली ही संस्कृती अगदी जगभरात पोहोचवण्याचं ते काम करतात. आणि जवळपास 1 लाखाच्या आसपास त्यांचे सबस्क्रायबर असत युट्यूब चॅनल. बरं, या सगळं करत असताना त्यांचं प्रेझेंटेशन खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे ही त्यांची लोकप्रियता जास्त असतात. आणि तळागाळात असलेले सगळे खाद्य प्रकार शोधून काढताना आपल्यापर्यंत पोहोचवतात. पेन्से मॅडम, माझ्याकडे मॅडम आमच्या विनंती असा की तुम्ही शुभ असते व सन्मान देवसो. सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती आम्ही मालवणी युट्यूब चॅनल. हो, तुम्ही मया परत ना. हो, तुमच्याबद्दल खूप ऐकलोय. हो, तुमच्यासारखं कलाकार म्हणजे वा. आणि सध्या दशावतार पण खूप सुधारणा नावामध्ये तुमका पेन्शन सुरू झाली. आता तुमचं आयुष्य पण ह्या भरजरी वस्त्राप्रमाणे झालं असताना. अरे जिला हे वस्त्र म्हणजे फक्त वस्त्र नाही, तर आमचा खरं आयुष्य लपवण्याचा साधन असत. अरे हे प्रत्येक वस्त्र घालताना आम्हाला आमच्या त्या आयुष्याची आठवण येते. म्हटलो की आपण उन्हाळ्यात जातो, उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जातो. शहराची लोक जेव्हा मामाकडे येतात ना, कोकणात येतात, तेव्हा उन्हाळ्यातला कोकण कसा असता, उन्हाळ्यातली खाद्य संस्कृती कशी असता, उन्हाळ्यातलं निसर्ग कसं असता, या सगळ्या गोष्टींवर ज्यांनी कटाक्ष टाकलो आणि जी वेब सिरीज आत्ताच्या घडी
लोकप्रिय ठरली त्यांना हो अवॉर्ड देऊन आपण सन्मानित करतो. सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज आणि हो अवॉर्ड जाता समर ऑफ कोकण. जोरदार टाळी देऊयात समर ऑफ कोकण साठी. उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावात जाऊन सगळ्यांना आवडता मामाचं गाव कोकण आवडता आणि समर ऑफ कोकण. रुचिता शिर्के विनंती असा अवॉर्ड स्वीकार. तू पण खूप महत्वाची भूमिका याच्यात तू साकारलंस. सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज समर ऑफ कोकण. देसाई सर मॅडम विनंती असा तुमच्या शुभ हस्ते हो सन्मान हो जो. उन्हाळ्यातल्या सुट्टीतले गमती जमती तिथली उन्हाळ्यातले मालवणी माणसं. सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म पाणखोर. त्यांचे कोण सहकारी किंवा कलाकार उपस्थित असतील तर विजय वालवकर मिलिंद अडेलकर तुमका विनंती असा तुम्ही. अरे सगळ्यात मोठं माणूस हिरो होय आरव आईर. विजय मिलिंद तुमका विनंती असा. विजय तुमच्या सगळ्या टीमला घेऊन तुम्ही येऊसा. सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म पाणखोर. सगळ्यात मोठं माणूस हिरो अजून बरा वाटला आरव आहिर. आता सगळ्यात लोकप्रियता त्याला मिळता. देसाई सर विनंती करते तुम्ही तुमचे शुभ असते तो सन्मान करूचो. सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्ट फिल्म पाणखोर. टाळी वाजत रवानदेत मालवणी अवॉर्ड शो मालवणी दिनाच्या निमित्त भाषण दिलं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती. मालवणी भाषा जशी गोड असतात तशी ती संस्कृती पण खूप गोड असा. खाद्य संस्कृती अनेक पदार्थ मालवणीतले खूप लोकप्रिय असतात. शिरवाळे असतील गावणे असतील अनेक गोष्टी फेमस असतात. हे गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीत मांडण्याचा सातत्याने प्रयत्न झालो. त्यांच्या चॅनलला आतापर्यंत जवळपास 1 लाखाच्या आसपास सबस्क्राईब पूर्ण झाले. सिल्वर बटन त्यांना मिळालेलं असा. आणि कोकणातल्या खाद्य संस्कृती एक वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचं त्यांनी हाड जो घातलेला होतो लोकांना खूप आवडता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती आम्ही मालवणी युट्यूब चॅनल प्रिया आडकर. विनंती असा सन्मान करून त्यांनी व्यासपीठावर येऊसा आणि तो सन्मान स्वीकारायचो. आपल्या माता भगिनींचो तो सन्मान असा. त्यांच्या माध्यमातून आपल्या कोकणातली तळ कोकणातली ही संस्कृती अगदी जगभरात पोहोचवण्याचं ते काम करतात. आणि जवळपास 1 लाखाच्या आसपास त्यांचे सबस्क्रायबर असत युट्यूब चॅनल. बरं या सगळं करत असताना त्यांचं प्रेझेंटेशन खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे ही त्यांची लोकप्रियता जास्त असतात. आणि तळागाळात असलेले सगळे खाद्य प्रकार शोधून काढताना आपल्यापर्यंत पोहोचवतात. तसे मॅडम माझ्याकडे मॅडम आमचा विनंती असा की तुम्ही शुभ असते व सन्मान देवसो. सर्वोत्कृष्ट मालवणी खाद्य संस्कृती आम्ही मालवणी युट्यूब चॅनल. मालवणी आवडला गेलेला आणि विघ्नेशचं मित्र भेटलो. त्यांच्या फॅमिलीचा बड्डे होता आणि बड्डे निमित्त काय केलं नाही काय जेवण होता. जेवसाठी खाली येलं आणि वरती आवड चालू आहे. काय नशिबा. धन्यवाद विघ्नेशला आणि त्याच्या मित्राला. खय गेलो ते होय ते मित्र जोडीदार काय स्वरूप काय माहित काय फोन लागत नाही त्याचं. गडबडीत सगळे तू निघतो. अनेक जणांनी सहभाग घेतलेली पण माका आनंदान सांगूचं वाटतं की याचं परीक्षण जा असा तर फक्त आणि फक्त
जो विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडलात त्याका धरून म्हणजे कंटेंट बेस्ड धरूनच झालेलो असा. रात्री 9 वाजेपर्यंत लाईन्स ओपन होते. बऱ्याच जणांचे रील उशिरा पडले तर गाय्य धरलेले नायक ट्रॉफी गावतली. तोपर्यंत रिझल्ट बघूया. रील्स मालवणी अवॉर्ड 2024, मालवणी अवॉर्ड शो 2024, सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो रील स्पर्धा. विषय कोकण वाचवा आणि विजेता आपल्या स्क्रीनवर. लाईट्स ऑफ. याचो लॅपटॉप चोरी गेलो की काय असा रे काय करतस. बरोबर काय तर कोकण वाचवा. म्हणाल यंदाच्या रील स्पर्धेचा विषय असा कोकण. दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघताच तो दिवस जवळ येलेलो हा. मालवणी माणसाचो हक्काचो कार्यक्रम रील्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड शो. कोकणची माणसं साधेत बरी पण हा कोकणाचा कोकण रमत नाही. म्हणाल यंदाच्या रील स्पर्धेचा विषय असा कोकण वाचवा. तर बाहेर तुझी फटील जर बाहेर सचक स्पर्धेचे नियम आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असत. रील पोस्ट करूची शेवटची तारीख 2 एप्रिल रात्री 9 वाजेपर्यंत असा. चला तर रील बनवूया आणि कोकण वाचवण्यासाठी खारीचो वाटो उचलूया. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरता तुमच्या स्क्रीनवर अर्ज केला होय आमका मान्य असा आमच्या तोंडात काय काय आमचा चुकला असा तर पाया पडते बाबा तुझ्या. पण असं कित्याक करतस हा. नाही रे बाबा थांब असं काहीतरी करू नकोस. पण काय चालला काय झालं ट्रॉफी कशा घेऊन गेलस ती. अरे माय फॅम हा येतो मोठे अवॉर्ड फंक्शन ठेवले हा. इतक्या सगळा मार्केटिंग करूसाठी माझे फोटो वापरले मला कसं ठेवले हा. आणि इतक्याच नाही बाहेर उभं मी आपल्या सगळ्यांना बोले मामा मामा कोण बोले तू. तरी म्हटलं काल आमचाच कार्यक्रम असा म्हणाले इले तुम्हाला नाचायले इतक्या सगळं करून ते थांबते ते बोला थांबलो हा थांबलो. आता माझी एकच अट आहे. जर तुमका ही ट्रॉफी देऊची असाल तर माझ्या हातीन द्या नाहीतर आम्ही नाही जा आम्ही मी ना हा चला माग थांबरे होई नको. तू त्याच्यावर चिडलंस त्यांना बंद करून टाकलं. मार त्याच्या कपडा मार. या
सगळा भोग 3 माणसं जबाबदार आहेत. तुला माहिती आहे कोण सांग? हा, तो अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि क्रिएटिव्ह हेड बोलवते का? यावा असे असे समोर यावा. हा, अरे त्याचे फोटो वापरला, गेटात त्याला उभं करून ठेवला, अरे निजायला. हा, त्याचा काय म्हणणं असं तर ऐकान ठेवा. काय म्हणणं तुझं सांग, पटकन सांग. एवढं मोठं अवॉर्ड फंक्शनात माझ्या हाती सुंदर अवॉर्ड देऊ नाही तर ट्रॉफी नाही गावायची. ती माझी. नक्की नक्की का? ठीक आहे. मग हरकत नाही, तुझ्या हस्ते देऊया अवॉर्ड. हा. देऊया, संकष्ट मान देऊया काय तो? नाही म्हणणार असं तरी बोल. कोणाच्या हिंमत आहे तुका नाही म्हणायची? नाही म्हटलं ती ट्रॉफी नाही गावायची. तू पावळेचं पाणी 5 टाकाने चला तर मग हो सन्मान मान देऊया आमच्या लाडक्या संकासुराक. दांडू माझ्याकडे नाही आहे. संकासुरान हत्यार आणल्या, लक्षात ठेव. आता चुकशील तर बघ. खूप मोठ्या आमचं कोकण वाचवा. एक वेळा एका वळाला गेला होता. वळाला शिका सांगतो मोठी होऊन कोकण वाचवून दिली. जर काय करत नसतं तर लहान घालतं. त्यांना शिकवता आता शाळेतल्या मास्तर शिकवतात. शाळेत मास्तर शिकवतं त्याच्यात तुझ्या झिला किती लक्षात ठेवल्या तर तू स्वतः कधी तुझ्या झिला विचारला तेवढी मग देवाच्या लेकरं कोकणी माणसं. आज कोकणातली परिस्थिती बघून तू काय सांगणार करतोय. आज कोकणातल्या बँकेत, ऑफिसात, व्यवसायात परप्रांतीय एसी मध्ये बसून आमच्याकडूनच पाहुणचार करून आपली प्रॉपर्टी वाढवतं. आणि आपलं कोकणी युवक भर उन्हात कुंड्यात क्रिकेटची प्रॅक्टिस करीत त्या कुंड्याचं पण सातबार दुसऱ्याच्या नावावर करूच्या तयारी करतात. कोकणात तो जी हुशार असत. पण आज शाळेतल्या शिक्षकात शिकवण्या व्यतिरिक्त ऑनलाईन आणि इतर काल्पनिक कामाचं बॉटे असतात. म्हणून प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षा बसवून उजळणीकडे लक्ष देऊन या कोकणातल्या मुलांची गुणवत्ता अजून वाढवण्याची गरज असतात. तरच उद्या हे कोकणातले विद्यार्थी मोठे झाल्यावर आपल्याच कोकणात अधिकारी म्हणत उद्योग होतील. आपल्याच कोकणात उद्योगधंदे निर्माण करतील. कोकणी माणूस कोकणी माणसाच्या पाठीशी रोवलो तर परप्रांतीय पाहुणे ह्यांच्या रवतले. थोडं येळ लागतलो पण कोकणचं खेळ थांबतलो. सारगावची आडसरा जोरदार पाळी यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट मालवणी रील सारगावची आडसरा. संकासुरा आणि हो सन्मान आपण देतो मालवणी भाषेचं मूळ पुरुष 800 वर्ष दशावतार मालवणीत बोलणारो आपलो लाडको संकासूर. सन्मान बोली भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो. ओळखला? नमस्कार साहेब. बोला. नमस्कार, बोला. नमस्कार. मी येईल किती 8 वाजता येईल. लवकर येईल. आता झोप येते. आपला फोटो बिटो भरपूर काढला. कार्यक्रम पण बघितला, मस्त होतो कार्यक्रम. तर व्हिडिओ बघा, लाईक करा आणि कोण नवीन कोण असते सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट.